छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा नुकतंच युनेस्कोच्या वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश झाला. केंद्र आणि राज्य सरकारच्या अथक प्रयत्नानंतर अखेर एक स्वप्न सत्यात उतरलं. शिवरायांनी महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्वराज्याचा विचार पेरला. त्यांच्या पश्चात छत्रपती संभाजी महाराजांपासून ते थोरल्या बाजीरावांपर्यंत अनेकांनी स्वराज्याच्या सीमांचा विस्तार केला. आक्रमणकर्त्या मुघल शासकांच्या तावडीतून त्यांनी जनतेला केवळ सोडवलंच नाही, तर मराठ्यांचा भगवा अटकेपार फडकवला. आम्ही भारत हा मुघलांकडून नाही तर मराठ्यांकडून जिंकला, असं प्रतिपादन एका इंग्रज अधिकाऱ्याने केल्याचा दाखला नुकतंच इतिहासकार विक्रम संपत यांनी समोर आणला. मात्र आपल्याकडच्या डाव्या इतिहासकारांनी कायमच स्थानिक इतिहास म्हणून मराठ्यांच्या इतिहासाला दुय्यम स्थान दिलं. NCERTच्या सुधारित अभ्यासक्रमामध्ये ही चूक दुरुस्त करण्यात आली असून मराठ्यांच्या इतिहासाचा यथायोग्य आढावा घेणाऱ्या अभ्यासक्रमाची निर्मिती आणि पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात आलाय. मात्र अशातच मराठा साम्राज्याच्या सीमेबाबत आता एका नव्या वादाला तोंड फुटलंय. जैसलमेरच्या राजघराण्याने NCERTच्या इयत्ता 8वीच्या सामाजिक विज्ञान विषयाच्या पाठ्यपुस्तकावर आक्षेप घेतलाय. नेमका हा आक्षेप काय आहे? मराठा साम्राज्याच्या प्रभाव क्षेत्राचं ऐतिहासिक वास्तव काय आहे? हेच आपण जाणून घेणार आहोत आज या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत. MTV मध्ये आपलं स्वागत. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या आधारे NCERTच्या माध्यमातून पाठ्यपुस्तकांची निर्मिती करण्यात आलेली आहे. अशातच त्यातील 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेलं समाजशास्त्राचं पुस्तक सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले. या पाठ्यपुस्तकात 1759 पर्यंत मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा एक नकाशा छापण्यात आलेला आहे. मराठा साम्राज्याच्या अधिपत्याखाली असलेली राज्य आपल्याला या नकाशावर बघायला मिळतात. यामध्ये राजस्थानमधील काही भागांचा सुद्धा समावेश आहे. जैसलमेर घराण्याचे युवराज राजे चैतन्य राजसिंग यांनी या नकाशावर आक्षेप नोंदवलाय. आपले आक्षेप नोंदवताना ते म्हणाले की या नकाशामध्ये जैसलमेरला मराठा साम्राज्याचा भाग म्हणून दर्शवण्यात आला आहे. ही बाब इतिहासाबाबत दिशाभूल करणारी आहे. अशा प्रकारची अप्रमाणित व ऐतिहासिक पुराव्यांविना दिलेली माहिती NCERTच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण करणारी आहे. अशा गोष्टी आपल्या गौरवशाली इतिहासावर व जनभावनेवर आघात करतात. जैसलमेर मराठ्यांच्या अधिपत्याखाली कधीही नव्हते, त्यामुळे ही केवळ एक पाठ्यपुस्तकातील चूक नसून आमच्या पूर्वजांच्या बलिदानाचं सार्वभौमत्वाचा केलेला अपमान आहे. जैसलमेरच्या राजघराण्याचा इतिहास पाहता त्यांनी नजरेस आणून दिलेल्या गोष्टीमुळे आणखी एका वादाला तोंड फुटणार की काय, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच या संदर्भात इतिहासकारांनी नेमकं याबद्दल काय मत व्यक्त केलंय ते पाहूया. इतिहास तज्ज्ञ इंद्रजित सावंत समाज माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की NCERTने दिलेला नकाशा योग्यच आहे. मराठा साम्राज्याच्या सत्तेची लाट पेशावर पासून अनेक भागांमध्ये होती, हे तथ्य नाकारता येत नाही. पानिपतच्या लढाईनंतर एक काळ असा आला की मराठा साम्राज्यातील राज्यकर्त्यांनी अनेक भागांमधून चौथाईचा कर आकारला होता. एवढंच नाही तर दिल्लीचा बादशाह कोण असावा या सत्ताकारणामध्ये मराठा साम्राज्याने प्रमुख भूमिका बजावली. याच संदर्भात MTVने इतिहास लेखक कौस्तुभ कस्तुरे यांच्याशी संवाद साधला असता अनेक महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी प्रकाश टाकला. सदर प्रकरणावर भाष्य करताना त्यांनी 1752 साली झालेल्या अहमदिया कराराची माहिती दिली. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य वर्षानुवर्ष कमकुवत होत गेलं. मुघल शासक स्वतःचं संरक्षण करण्यात सुद्धा असमर्थ ठरत होते. याच दरम्यान मराठ्यांची ताकद वाढली. अशातच दिल्लीच्या संरक्षणासाठी मुघल शासकांनी मराठ्यांसहित अहमदिया करार केला. या कराराअंतर्गत अजमेर आणि आग्रा हे 2 सुबे मराठ्यांना मिळाले. त्याचबरोबर या करारामुळे मराठ्यांना महसूल गोळा करण्याचा अधिकार मिळाला. यामुळे सत्ता केंद्र म्हणून मराठ्यांचं स्थान अधिकच बळकट झालं. जगतसिंगांचे वंशज मेवाडमध्ये तर जयसिंगांचे वंशज जयपूर प्रांतात आणि इतरही लहान मोठी राजपूत संस्थानं यावेळेस एकतर स्वतंत्र होती अथवा बादशहाच्या अधिपत्याखाली होती. नंतरच्या काळात मराठ्यांच्या सत्तेचा वारू चौफेर उधळला आणि मराठे देशाचे प्रमुख राज्यकर्ते म्हणून उदयास आले. नकाशाच्या मांडणीवर भाष्य करताना कौस्तुभ कस्तुरे म्हणाले की राजपुतानाप्रमाणे बुंदेलखंडातही वेगवेगळी बुंदेल संस्थानं होती. तीही थेट या मराठा साम्राज्यामध्ये समाविष्ट केल्याचे दाखवले आहे. बहुतांशी बुंदेलखंड मराठ्यांनी जिंकला असला तरी काही स्वतंत्र संस्थानं अस्तित्वात होती. नकाशावर ही संस्थानं अगदीच लहान दिसली असती, म्हणून कदाचित रंगसंगतीमध्ये नकाशातला तो भाग संपूर्णपणे मराठा साम्राज्याचा आहे असं दर्शवण्यात आलं असावं. इतिहास म्हटलं की दावे प्रतिदावे वादविवाद आलेच. अर्थात या मंथनातूनच इतिहासाचं आणि आपल्या संस्कृतीचं खरं संचित आपल्या समोर येतं. इतिहासाचं आकलन हे इतिहासाच्या मांडणीवर बहुतांशी अवलंबून असतं.
याच संदर्भात विविध मतप्रवाहांना एकत्र आणून राष्ट्राच्या उत्कर्षासाठी पूरक असा विचार आता मांडला जातोय। यामध्ये मतमतांतर असणं स्वाभाविक आहे, परंतु या वादाच्या अंती केवळ तंटे बखेटे न राहता यातून इतिहासाच्या आकलनाचं विचार विश्व समृद्ध व्हायला हवं हे नक्की। NCERTच्या या सुधारित अभ्यासक्रमावर आपली भूमिका काय आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कला साहित्य संस्कृती संदर्भातील बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी महा MTVच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।